नमस्कार. गुरुवारच्या ध्यानामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. फॉर्मल. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे आपण दर गुरुवारी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन असं दोन प्रकारचं एकत्रित ध्यान घेत असतो. तर आज आधीच आपण थोडस उशिरा सुरू केल्यामुळे लगेचच आपण विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे रिलेशनशिप. पण आपल्याला ते पास्ट लाईफशी कनेक्ट करून त्याच्या मागची उत्तरं किंवा अंडरस्टँडिंग जास्ती उत्तरं म्हणण्यापेक्षा अंडरस्टँडिंग घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय करणार हे आधी मी थोडस सांगते, म्हणजे तुम्हाला नंतर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. पहिल्यांदा आपण एक कोणीतरी ज्या व्यक्तीशी आपल्याला रिलेशनशिप मध्ये सुधारणा करायची आहे, म्हणजे कोण चूक कोण बरोबर याचा इथे प्रश्न नाहीये. एक व्यक्ती आहे महत्वाची आपल्या आयुष्यात, जिचं आपल्याला डेली आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करत असतो आणि ती अतिशय महत्वाची आहे आपल्यासाठी. आणि तिच्यातलं आणि आपल्यातलं रिलेशनशिप सुधारणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि ती व्यक्ती कोणीही असू शकते, म्हणजे स्पाऊस असू शकते किंवा आई वडील असू शकतात. त्याच्यानंतर मुलं, मुलगी मुलगा असू शकते, सासू सासरे असू शकतात, बॉस असू शकतो, मैत्रीण असू शकते, शेजारी असू शकतात. पण हयात असलेली व्यक्ती जिचं आपल्याला महत्व आहे, उगाच टाइमपास म्हणून कोणाशी तरी असलेलं आपल्याला बघायचं नाहीये रिलेशनशिप. नाहीतर आपण एखाद्याचे फिल्मी कोणीतरी ऍक्टर ऍक्ट्रेस असेल त्याचे आपण खूप मोठे फॅन आहोत, त्याच्या बरोबरच आपलं रिलेशनशिप बघूया वगैरे असं नाही करायचंय. तर आपल्यासाठी जे डेली आपण ज्यांच्याशी इंटरॅक्शन करत असतो किंवा हील जे शक्यतो करायचं आहे, म्हणजे ज्याच्यात आपल्याला सुधारणा करायची आहे, ते रिलेशनशिप हील करायचं असा शक्यतो घ्या, ज्याला मी मेडिटेशन चालू असताना पार्टनर असा उल्लेख करणार आहे. तर आपण असा एक रिलेशनशिप हिलिंग करायचंय पास्ट लाईफ मध्ये जाऊन. ज्यांना आत्ता तुम्हाला जेव्हा मेडिटेशन चालू असेल तेव्हा ज्या काही शंका येतील की ही मीच आहे का, अमुक व्यक्ती मी आहे का, कशावरून हे खरं आहे वगैरे, हे सगळं बाजूला ठेवायचं. आता फक्त एक्सपिरियन्स करायचं. जसं आपण एखाद्या राईड मध्ये किंवा आपण एखादा पिक्चर बघायला जातो आणि आपण काय म्हणतो की पिक्चर आपण मस्त एन्जॉय करतो आणि अशी ऍक्टिंग, मग आपण तिथे हे बघत नाही की हे सगळं खोटच आहे किंवा हे सगळं तशा, ते आपण कसं एन्जॉय करतो तसं असं एक समजा की हा तुमचा पिक्चर आहे आणि तो तुम्ही एन्जॉय करताय. आणि मग त्याच्यातून आपल्याला नुसतं एन्जॉय नाही करायचंय, तर आपल्याला अंडरस्टँडिंग घ्यायचंय, सुधारायचं आहे. म्हणजे आपला थोडासा हायर लेवलचं पर्पज आहे आपलं, नुसतं एंटरटेनमेंट असं पर्पज नाही. तर त्याच्यामुळे पास्ट लाईफशी आपल्या रिलेशनशिपचं काय कनेक्शन आहे हे आपण शोधून काढणार आहोत. जिथे आपल्याला काही प्रश्न पडतील ते आपण मास्टर्सना, जसं मास्टर्स म्हणजेच मास्टर हे मी एक जनरलाइज उल्लेख करते मी. पण मास्टर म्हणजे तुमच्यासाठी कोणीही असू शकतं, तुमची आवडती देवदेवता, कुलदैवत, किंवा ज्याला तुमचं श्रद्धास्थान आहे, म्हणजे संत असतील गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ किंवा गणपती असेल, हनुमान असेल, म्हणजे हे तुमच्यासाठी जे कोणी वंदनीय आहे, ज्यांच्यावर तुमची श्रद्धा आहे, ते म्हणजे मास्टर्स. मग त्यांना तिथे तो प्रश्न विचारून ठेवायचा, त्याचं अंडरस्टँडिंग आपण नंतर घेत असतो, ते येत असतं आपल्याला. तर ज्या काही शंका कुशंका वाटतील त्या तिथे शक्यतो म्हणजे ते छान मनापासून बघायचं आणि त्याची उत्तरं घ्यायचा प्रयत्न करायचा. बाकी जे काही त्याचा अनालिसिस आहे, त्याचं अर्थ काय वगैरे, हे सगळं आपण नंतर ठरवायचं. तर कोणाला काही शंका आहे तर विचारा. हा, एकच जरा विचारायचं होतं योगिनी.
5 मिनिटं लेट जॉईन केल्यामुळे ते रिलेशनशिप जे घ्यायचंय त्यात काही प्रॉब्लेम आहे म्हणून ते घ्यायचंय का म्हणजे का जनरल हा, जर प्रॉब्लेम असलेलं घेतलं तर जास्ती चांगलं, कारण आपण हिलिंग करतोय ना. म्हणजे आपण ते रिलेशनशिप हील करतोय. त्याच्यासाठी आजचा आपला उद्देश आहे. म्हणजे हा सगळा म्हणतो ना की अट्टाहास कशासाठी आहे, तर हील करायला. त्याच्यामुळे शक्यतो प्रॉब्लेम असलेलं घेतलं तर जास्ती चांगलं, की तो हील होतोय. आपला तो उद्देश आहे की हील करायचंय. नुसतंच बघायचं वगैरे असेल तर त्याच्यातून काही निष्पन्न काही नाही होत ना. म्हणून शक्यतो जे हील करायचंय ते रिलेशनशिप. अजून एक शंका विचारायची होती. आता बघ, बऱ्याच वेळेला आपली कोणी असते पार्टनर, म्हणजे कधी कामवाली असते किंवा कोणी असते, तर तिच्या मूड नुसार पण घरामध्ये असतं. म्हणजे आता आज तिचा मूड चांगला आहे तर ती अगदी छान बोलेल, छान भांडी घासेल. जर मूड खराब असेल तर ती आदळपट करेल. मग अशी रिलेशन जी असतात, पण ती 1 तास येणारी कामवाली बाई उदाहरण डझंट दिलंय. रिअली असे मॅटर. आपल्या नाही, कामवाली म्हणजे उदाहरण दिलंय. उदाहरण मग ज्यांचं तेच, जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की अमुक रिलेशन घेऊ का, तेव्हा तुम्ही आधी मनाला हा प्रश्न विचारा, डज इट रिअली मॅटर फॉर मी. कारण असे अनेक लोक असतात ज्यांच्यावर आपलं डे टू डे लाईफ सुरळीत होणं अवलंबून असतं. तर प्रत्येकाचं महत्व किती आहे आपल्यासाठी. आता एखाद्या व्यक्तीला म्हणजे कोणाला असं वाटू शकतं की हो हो माझ्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मालक आहे, ऑफिस कंपनी आहे त्याची, तर त्याच्यासाठी प्रत्येक एम्प्लॉई जो आहे, अगदी त्यांचं ऑफिस बॉय असू दे किंवा कोणी असू दे, ते मॅटर करू शकतं. पण आपल्याकडे कोण किती वेळ काम करायला येतं त्या म्हणजे ते आपल्या तुमच्यावर आहे. ते तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून. म्हणजे ती व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही, ते रिलेशनशिप तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे ते ते जास्ती इम्पॉर्टंट, विच इज टू बी हील्ड असं. तर आपण आता सुरुवात करूया. ज्यांनी सांगितलं होतं ते सगळे आले आहेत. कोण सायलेंट वर आहे ना? एक क्वेश्चन आहे, मे आय प्लीज? हा, येस. लीना हिअर, नमस्कार. हा, बोल. आता हील करायचं आहे म्हणजे रिकन्साईल झालंच पाहिजे असं काही त्याची अट नाहीये ना? नाही, ओके, थँक्यू. हील याचा अर्थ असा की म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीने मला प्रॉमिस केलं की मी या ठिकाणी यावेळी तुला भेटते, आणि ती व्यक्ती त्यावेळी तिकडे आली नाही, तर आपला अत्यंत आपण रागावतो, चिडतो. एवढं हिला किंवा ह्याला एवढं कळत नाही का मी कधीपासून इथे उन्हातानात उभी आहे, असं आपण खूप काय 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 त्यांच्याबद्दल विचार निर्माण करतो. पण आपल्याला ज्या क्षणी लक्षात येतं की नाही, त्यांच्या ना घरी काहीतरी इमर्जन्सी आली होती, आणि त्यांना म्हणजे जेव्हा काही मेडिकल इमर्जन्सी होती, तर ती ती व्यक्ती येऊ शकली नाही किंवा ती कळवूही शकली नाही. कारण की मेडिकल इमर्जन्सी अशी असते की आपण फोन घेऊन तिला, दुसरी जी आपल्यासाठी थांबली तिला कळवायलाही कधी कधी आपल्याला वेळ होत नाही, तेवढाही हे नसतं इमर्जन्सीच्या. मग हे जेव्हा आपल्याला कळतं की नाही, तिला ना मेडिकल इमर्जन्सी आली होती म्हणून ती आली नाही वेळेवर, मग आपला राग असा कसा शांत होतो की नाही, की आपण म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग आलं की आपल्यात हे प्रॉब्लेम का होता, मला का राग आला, तर उशीर झाला म्हणून. पण तिला का कळवता आलं नाही, तर तिचं जेन्युइन रिझन होतं. मग हील करायचं याचा अर्थ असा पण होतो की आपलं जे रिलेशन आहे ना त्याच्यात आपण अंडरस्टँडिंग घेतली, की एखादी व्यक्ती सतत माझ्याशी रागावून वागते, त्याचं जेव्हा मी अंडरस्टँडिंग घेते की काय तिच्या रागाचा काय म्हणतात त्याला, अंडर सरफेस असं काय आहे की ज्याच्यामुळे तिला राग येतोय. म्हणजे जसं मी दिलेल्या एक्झाम्पल मध्ये उशीर झाला म्हणून मी जी रागावले होते त्या व्यक्तीवर, तर आपल्याला ते कळतं की हो बरोबर, मला पण असं उन्हातान्हात उभं राहायला लागलं असतं तर उशीर झाला असता. हे त्या व्यक्तीने समजून घेतलं आणि मीही समजून घेतलं की नाही, मेडिकल इमर्जन्सी म्हटल्यावर बरोबर आहे की मला काही तुला मेसेज किंवा फोन करता आला नाही की मला लेट होतोय वगैरे, असं एकदम असं हे अंडरस्टँडिंग येणं हे पण हिलिंग असतं. कारण आपण आपले सगळे जे विचार असतात किंवा बाकीच्यांबद्दल आपण मनात, बाकीच्या म्हणजे समोरच्या त्या व्यक्तीबद्दल पण जे मनात असे हे करत असतो, ही असंच वागते तसंच वागते, मी काय केलंय, असं का करत, असं का झालं, तसं का झालं, हे सगळं आपोआप शांत होऊन जातं.
तर त्यामुळे हिलिंग म्हणजे अंडरस्टँडिंग ऑल्सो. हो, पण म्हणजे ती व्यक्ती जर रागवून कम्प्लिटली रिलेशन सोडून निघून गेली असेल तर नॉट नेसेसरी दॅट दॅट पर्सन विल और शुड रिकन्साईल, असं नाही ना त्याचा अर्थ. द वुंड शुड हील, दॅट्स अबाउट ऑल, राईट? इट इज अबाउट अस, म्हणजे ती व्यक्ती दॅट्स व्हॉट. म्हणजे सो माय वुंड शुड हील असं जरुरी नाहीये की म्हणजे मी असं ध्येय किंवा मनात हे नाही धरायचं ऑब्जेक्टिव्ह की माझं परत त्या व्यक्तीशी चांगलं पॅचअप झालं पाहिजे. इट मे हॅपन, इट मे नॉट हॅपन एव्हर इन लाईफ, पण आय शुड बी हील्ड, मला ती बोच माझी गेली पाहिजे. करेक्ट, ते अंडू झालं पाहिजे. इज माय अंडरस्टँडिंग राईट? परफेक्ट. थँक्यू. थँक्यू. चालेल, आता सुरू करूया. डोळे मिटून घेऊया. जे उशिरा जॉईन झालेत त्यांना पुन्हा एकदा सांगते, आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करतोय आणि रिलेशनशिप हिलिंग करतोय. तर जेव्हा मी पार्टनर असं म्हणेन त्याचा अर्थ तुम्हाला ज्या व्यक्तीशी ते रिलेशनशिप हील करायचंय ती व्यक्ती, असा त्याचा अर्थ आहे. सावकाश श्वास येतोय जातोय. मास्टर्सना पहिले आवाहन करायचंय आपल्या आवडत्या देवी देवतेला, आणि त्यांना सांगायचंय की जे रिलेशनशिप मी हील करायला घेतलं आहे ते पूर्णपणे हील होण्यासाठी तुमची मदत, मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन असू द्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर एकदम शिथिल झालेलं आहे, पायापासून डोक्यापर्यंत. मनानेच प्रत्येक भाग आपण शिथिल करत जायचंय. जिकडे कुठे काही टेन्शन, काही ताण, काही स्ट्रेस जाणवत असेल, मनानेच स्कॅन करून संपूर्ण शरीर शिथिल झालंय याची जाणीव. मनानेच स्कॅन करून तिकडे श्वास पोहोचवून आणि त्या अवयवाला इन्स्ट्रक्शन देऊन सगळा ताण निघून गेलेला आहे याची जाणीव. आता असं इमॅजिन करायचंय की तुम्हाला ज्या पार्टनरशी रिलेशनशिप हील करायचे त्याचा हात तुम्ही धरलाय, त्याचा किंवा तिचा. आणि आता एका ब्रिज वरून तुम्ही पुढे पुढे निघाला आहात. त्या ब्रिजच्या शेवटच्या टोकाला पोहोचल्यानंतर तुम्ही अशा प्रसंगामध्ये पोहोचणार आहात जिथे तुमच्या रिलेशनशिपच्या चॅलेंजेसचं मूळ रूट कॉज आहे. अशा लाईफ मध्ये अशा प्रसंगात तुम्ही उडी मारणार आहात. तर आपण त्या ब्रिज वरून सावकाश चालायला सुरुवात करूया. मी 3 ते 1 आकडे म्हणेन. 1 या आकड्याला तुम्ही त्या प्रसंगात पोहोचलेले असाल, पार्टनरचा हात तुम्ही धरलेला आहे, सावकाश त्या ब्रिज वरून तुम्ही पुढे चालत आहात. कसा आहे तो ब्रिज?
कसला बनवलेला आहे? लाकडी पूल आहे का लोखंडी आहे का सिमेंटचा आहे? त्याच्या रेलिंगचा स्पर्श तुमच्या हाताला होतोय, ते कसं बरं आहे रेलिंग? जर त्याला रेलिंग असेल तर त्याचा रंग कोणता आहे? 3. आता हळूहळू तुम्ही या ब्रिजच्या मध्यापर्यंत पोहोचलेले आहात. पायामध्ये काय घातलेलं आहे? हळूहळू पावलं टाकत तुम्ही पुढे निघालेले आहात. 2. आणि 1. तुम्ही आता त्या प्रसंगात पोहोचलेले आहात जिथे रूट कॉज आहे. पायाला स्पर्श जाणवतोय. काय बरं घातलेलं आहे तुम्ही पायामध्ये? चप्पल आहे, बूट आहे का अनवाणी आहात? जिकडे तुम्ही पोहोचलेले आहात तिकडे ती जमीन कशी आहे? फरशी आहे, गवत आहे, पाणी आहे, बर्फ आहे का पडलेला आजूबाजूला? डोंगराळ भाग आहे का अजून काही आहे? किंवा एखादं घरही असू शकतं. तुम्ही कपडे कोणते घातलेले आहेत? तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात? वय काय आहे बरं तुमचं? आणि कोणतं वर्ष चालू आहे? नाव काय आहे तुमचं? आणि त्या प्रसंगामध्ये काय घडतंय? तुमचा पार्टनर तिकडे दिसतोय का बघा. आजूबाजूला काय घडतंय? कोण काय म्हणतंय? आपल्या शरीरावरती काय संवेदना जाणवत आहेत? मनात काय फिलिंग्स येत आहेत? काही इमोशन्स बाहेर पडत असतील तर अलाव अलाव इमोशन्स. हा जो प्रसंग घडतोय त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून आत्ता बघत आहोत. त्याच्यातलं अंडरस्टँडिंग काय आहे बरं? काय शिकायचंय मला या प्रसंगातून? तिकडे आपल्याला जे काही जाणवतंय, जर काही पेन्स असतील तुमच्या शरीरावर कुठे जाणवत असतील तर तिकडे श्वास पोहोचवायचा आहे. त्या प्रसंगामध्ये खूप इंटेन्स काही घडत असेल तरीही आत्ता तो जगायचा आहे. तो प्रसंग पुन्हा जगत असतानाच आपल्याला एक वेगळं दृष्टिकोन मिळतोय, एक वेगळं अंडरस्टँडिंग मिळतोय. अजून कोण बरं दिसतंय आजूबाजूला? या लाईफ टाइम मधलं कोणी दिसतंय का आजूबाजूला? त्यांची काय भूमिका आहे? सगळं पुन्हा जगायचंय. जर काही अंडरस्टँडिंग मिळत नसेल, काही प्रश्नांना उत्तर मिळत नसतील तर ते मास्टर्सना सांगायचंय की प्लीज तुम्ही मला याचं अंडरस्टँडिंग द्या.
त्या मास्टर्स कडून हिलिंग लाईट घ्यायचा आहे आणि तो त्या प्रसंगामध्ये पोहोचवायचा आहे. त्या प्रसंगातले आपण, त्या प्रसंगातला पार्टनर, या सगळ्यावरती हिलिंग लाईट पोहोचवायचं आहे. आणि आता आपण त्याच लाईफ टाइम मधल्या दुसऱ्या एका प्रसंगाशी कनेक्ट होणार आहोत. मी 3 ते 1 आकडे म्हणते. 1 आकड्याला तुम्ही त्या दुसऱ्या प्रसंगात पोहोचलेले असाल. 3, 2 आणि 1. आता त्या प्रसंगामध्ये गेल्यानंतर कुठे बरं घडतोय तो प्रसंग? कुठे उभे आहोत? कुठे बसलेले आहोत आपण? वातावरण कसं आहे? थंड आहे, गरम आहे, किंवा अजून काही? आजूबाजूला कोण बरं दिसतंय? जमिनीचा स्पर्श कसा आहे? कुठे घडतोय बरं हा प्रसंग? घरात घडतोय का बाहेर घडतोय? शाळेत घडतोय का अजून कुठे? आणि या प्रसंगामध्ये आपल्या पार्टनरला परत एकदा बघायचंय. पुन्हा काय घडतंय ते बघायचंय. कोण काय बोलतोय आणि त्याच वेळेला आपल्या मनात कोणत्या भावना आहेत? आपल्याला शरीरावर काही जाणवतंय का? काय फिजिकल सेन्सेशन आहे? तो प्रसंग पुन्हा एकदा घडतोय आणि त्या प्रसंगामध्ये पुन्हा एकदा आपण सगळं जगतोय. आता या प्रसंगामध्ये कोण कोण दिसतंय बरं? हाच प्रसंग आणि आताच्या लाईफचा प्रसंग, याच्यात काही साम्य वाटतंय का? ते वाटत असेल तर ते काय आहे साम्य? त्याच्यातून काय आपल्याला शिकायचंय? आपल्या शरीरावरती कुठे काय जाणवतंय आणि काय फिलिंग्स येतात मनामध्ये, इमोशन्स काय येत आहेत, याकडेही लक्ष द्यायचंय. आणि जर कुठे ते शरीरावरती जाणवत असतील तर ते श्वास पोहोचवून सरफेस करायचे. त्या प्रसंगामध्ये जायचंय पुन्हा एकदा. आपण आता हा प्रसंग वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. त्याचं एक अंडरस्टँडिंग घ्यायचं. का बरं हा प्रसंग आता दिसला आपल्याला? त्यामध्ये आताच्या लाईफ टाईम मधले कोण कोण दिसत आहेत? पार्टनरचं काय रोल काय आहे? हे सगळं जाणून घ्यायचंय. आणि आत्ता जर ते लक्षात येत नसेल तर मास्टर्सना सांगायचंय की याचं एक अंडरस्टँडिंग मला येते. पुन्हा त्या प्रसंगामध्ये जाऊन त्यातले पेन्स सगळं घालवून टाकलेलं आहे. फिजिकल पेन्स, इमोशनल पेन्स, हे सगळं निघून गेलेलं आहे. पुन्हा एकदा मास्टर्सना कनेक्ट करायचंय. तुमच्या समोर मास्टर्स आहेत. पुन्हा एकदा तुम्ही आणि पार्टनरने
हातात हात घेतलेला आहे आणि मास्टर्स समोर तुम्ही उभे आहात. जे काही तुमच्यातलं चॅलेंजेस आहेत, तुमच्या रिलेशनशिप मधले चॅलेंजेस आहेत, ते मास्टर्सना सांगितलेले आहेत आणि ते तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत. त्यांचा आशीर्वाद प्रकाश रूपाने तुमच्या दोघांच्याही शरीरावर पसरतो. आणि आता ते तुम्हाला काहीतरी मेसेज देत आहे. तो मेसेज त्यांच्याकडनं घ्यायचा. मग तो मेसेज कोणत्याही स्वरूपात असेल, शब्दात असेल किंवा नुसतंच काहीतरी जेस्चर असेल, स्माइल असेल किंवा ते कुठेतरी बोट दाखवतील किंवा अशा टाईप, किंवा एखादं फूल असेल, काही वस्तू असेल, ते आता फक्त घ्यायचंय त्यांच्याकडनं. त्याचा जो अर्थ आहे, डिकोडिंग आहे, ते आपण नंतर करूया. आता फक्त त्यांचे भरपूर आशीर्वाद जे प्रकाश रूपाने तुमच्या शरीरावर पसरत आहेत, ते फक्त घ्यायचे आहेत. श्वासाबरोबर प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचवायचे आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे की हा जो प्रवास आहे तो त्यांच्यामुळे शक्य झालाय. आणि त्यांना सांगायचं की जर काही माझ्याकडून राहिलं असेल, अंडरस्टँडिंग घ्यायचं राहिलं असेल, तर ते तुम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचवा, अशी त्यांना प्रार्थना करायची. त्यांच्याकडून खूप खूप आशीर्वाद मिळालेत आणि आपण त्यांना खूप खूप धन्यवाद दिलाय. आता वर्तमानात परत येताना 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तनं, हातापायाची किंचित हालचाल, मानेची थोडीशी हालचाल करायची, दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा डोळ्यांना, हृदय चक्राला आणि नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. धन्यवाद. डोळे उघडल्यावर पहिले पाणी पिऊन घ्या आणि टेक युअर ओन टाइम. लगेच डोळे उघडायची घाई करू नका. आणि घेऊन घ्यायचे आणि गोड पण खाऊन घ्यायचे. आणि आपल्या पार्टनरला पण धन्यवाद म्हणा, जो पार्टनर तुम्ही घेतला होता. अनुभव कोण सांगतय? अनम्यूट ऍक्सेस दिलाय ना, मला वाटतं मी. ओके.
कोण सांगतंय का? हो, येत आहे. येतं ऐकू ना? हा. मी झालंय कनेक्ट, दिसलं. पण जे फर्स्ट कनेक्शन झालं ना, त्याच्यानंतर त्याच लाईफ मध्ये दुसरा हे बघायचा होता ना, तर त्या दोन्ही ह्याच्यामध्ये विरोधाभास होता. म्हणजे या पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा कनेक्शन झालं तेव्हा ते रिलेशन वेगळं होतं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, हस्बंड वाईफ किंवा असं जे रिलेशन असतं ते पहिल्या सीन मध्ये वेगळं होतं आणि दुसऱ्या सीन मध्ये वेगळं होतं. पण मग त्या कन्फ्युजन मध्ये मी काही जास्त डोकं नाही लावलं. आणि जेव्हा हे लेसन घ्यायचं होतं तेव्हा मला घड्याळ दिसलं. बस. आणि मेसेज काय मिळाला का म्हणजे तेव्हाच तेच ते घड्याळ दिसलं. तेव्हा तेव्हा घड्याळ दिसलं. बस. पण म्हणजे प्रसंगात जाता आलं पास्ट लाईफशी हो, कनेक्ट, दोन्ही प्रसंग म्हणजे आले. जे डिटेल्स काही कळले का, नाव किंवा म्हणजे नाव त्या वय लेडीज, किंवा म्हणजे माझं तर मला नाव कळलं. एज वगैरे पण असं अर्ली यंग एज वगैरे असं, म्हणजे 20-22 वर्षाची असं जाणवलं. पण जे मी तुला सांगते ना, रिलेशन जे पहिल्या सीन मध्ये आणि नंतर परत त्याच लाईफचा दुसरा कनेक्ट केला ना आपण, त्याच्यामध्ये रिलेशन वेगवेगळं होतं असं जाणवलं. तर ओके. म्हणलं ठीक आहे. हा, म्हणजे मुळात आपला उद्देश अंडरस्टँडिंग घेणं आहे. हम्म. की ते जे हम्म. दुसऱ्या म्हणजे तुला दुसऱ्या रिलेशन मध्ये दिसलं ते कदाचित दुसरं लाईफ टाईमही असू शकतं ना. म्हणजे जरी मी म्हंटल सेम लाईफ टाईमचा दुसरा प्रसंग, तरी कधी कधी असं पण होतं आपण दुसऱ्या लाईफ टाईमच्या प्रसंगात जातो, बिकॉज हम्म. अवर इंटेन्शन इज टू गो टू रूट कॉज. आणि मग तुला लक्षात यावं की म्हणून ते दिसतं आपल्याला सेमच आपण आधीच्या लाईफ टाईम मध्ये, पण ते दुसरं लाईफ टाईम असू शकतं ना, हम्म. हम्म. पॉसिबल. म्हणजे मला फर्स्ट जेव्हा कनेक्ट झालं ना, तेव्हा मी आणि माझा नवरा दोघं ह्युमन बिंगच होतो. आणि जी व्यक्ती मी रिलेशन साठी घेतलेली ती अॅनिमल बिंग होती. आणि नंतर मी सेम ह्याला कनेक्ट होताना जेव्हा आपण गेलो तेव्हा आय वॉज यंग चाइल्ड, म्हणजे 8-9 वर्षाची मुलगीच होती मी. आणि सेम एरा, म्हणजे ते ड्रेसिंग स्टाईल हे ते म्हणजे सेम हे दिसलं. पण हस्बंड आणि ती व्यक्ती दोन्ही वर अॅनिमल असे दिसले. म्हणजे ते जरा मला आश्चर्य वाटलं, कारण ही वॉज विथ मी ना जेव्हा पहिल्यांदा हे करतोय म्हणून हा, तेच तेव्हा. म्हटलं की ते कदाचित वेगळं लाईफ टाईम असू शकतं, हम्म. जो हम्म. दुसरा हम्म. प्रसंग आहे तो. पण जस्ट टू म्हणजे यु नो तुला कळावं म्हणून हम्म. सेम लाईफ टाईम आहे असं तुला हा, वाटतं. त्यांचं सेकंड ह्याच्यामध्ये रिलेशन वर सेम, म्हणजे जरी मला माझा हस्बंड वेगळा म्हणजे अॅनिमल ह्याच्यामध्ये दिसला, तरी ती व्यक्ती आणि हस्बंडचं रिलेशन इन दिस लाईफ इज सेम. हा, असं काहीतरी कनेक्शन बस असतं काहीतरी कनेक्शन होतं. आणि मग त्यामुळे. मी लेसन मागितला तेव्हा मला असं सँड क्लॉक दिसलं. वेळ, सँड क्लॉक सँड क्लॉक, तर ते वेळ द्यायला पाहिजे. इथे किती हळूहळू वाजलेत असं. हे कळलं नाही. नाही 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 नाही, तसं क्लॉक नाही, सँड क्लॉक. Good, हा. good, good. ओके. तर बघूया आपण हळूहळू ओव्हर 1-2-3 दिवसात तुला कदाचित याचा अर्थ लागेल. किंवा म्हणजे कसं होतं ना की कधी कधी आपण अर्थ लागतोच असं नाही, पण आपण जे रिलेशनशिप घेतलेलं ना त्याच्यात अचानक आपल्याला चेंजेस झालेले जाणवतात. सो आपला म्हणजे काय म्हणतात टॅली करण्याचा हे असं आहे पॅरामीटर की आपलं रिलेशनशिप सुधारतं. मग आता ते घड्याळ म्हणजे काय, किंवा मग ते हे लाईफ टाईम होतं का सेम, ह्या आपला मुख्य गोल नाही. तर त्यामुळे ते हळूहळू कळेल, ओव्हर अ पिरियड कळेल की आपलं रिलेशनशिप कसं झालंय. थँक्यू. अजून कोणाला शेअर करायचंय? कोणी हे पहिल्यांदीच केलं आहे? सगळ्यांनी आधी केलं होतं. ओके. हा, भाग्यश्री ताई.
मला यावेळेस जरा वेगळा अनुभव आला. हम्म. मेन म्हणजे मी म्हणजे तू उडी मारायला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा मी दोन वेगवेगळ्या काळात आणि दोन वेगवेगळ्या स्थानात उडी मारली. वाव. म्हणजे एक फेरीटेल होतं, हम्म. म्हणजे स्नो व्हाईट आणि सात बुटके, आणि एक वाळवंट होतं. अच्छा. आणि सायमल्टेनियसली दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि तुम्ही ते दोन्ही एक्सपिरियन्स करत होता. हो. ग्रेट. आणि असं लक्षात येत होतं मला की अम, सातबुटक्यांच्या गोष्टीमध्ये एक बुटका होते मी, आणि द पर्सन स्नो व्हाईट होती, आणि तिला विष दिल्यानंतर ते विष काढायचं काम मी करत होते. हो. सेम पॅटर्न मध्ये इकडच्या साईडला वाळवंटात देखील खूप, म्हणजे त्या व्यक्तीला मी उंटावरनं घेऊन जात होते, आणि शेवटी कुठेतरी असं काहीतरी घर वगैरे दिसलं आणि त्या व्यक्तीला मी पाणी पाजत होते. म्हणजे सेव्हिंग, लाईफ सेव्हिंग काइंड ऑफ हम्म. गोष्ट मी दोन्ही ह्याच्यात करत होते. बरोबर, म्हणजे पॅटर्न सेम होता. पॅटर्न सेम होता, पण दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू होत्या आणि त्या म्हणजे जाणवत दॅट्स होत्या. ग्रेट. यू आर, म्हणजे म्हणतो ना की तुम्ही असं एका वेगळ्या अँगलने बघत होता सेम टाइम, ह्या लाईफ मध्ये आणि त्या लाईफ. एक्झॅक्टली. तो हा एक खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. हा. थँक्स फॉर शेअरिंग. आणि नंतर मग मला ज्योत, एक सुंदर ज्योत मिळाली आणि अश्रू मिळाले. म्हणजे पहिल्यांदा बेसिकली अश्रू हा विषय आला डोक्यात, म्हणजे म्हणजे तो शब्द आला डोक्यात, पण हातात मिळताना ज्योत मिळाली, त्यामुळे माहिती नाही, कळेल मला ह्याचं कनेक्शन काहीतरी. नक्कीच. आणि हे पण तुला लिहून ठेवा तुम्ही तुमचे अनुभव. म्हणजे मागच्या वेळी पण मला वाटतं मी सांगितलं होतं तुम्ही लिहून ठेवा म्हणून. तुमचे म्हणजे सगळ्यांनीच लिहून ठेवावं माझ्या मते. पण म्हणजे आता काही समजा नाही कळलं असेल तर आपल्याला वाटतं ह्यात काय लिहायचं, म्हणून मग काही लोक लिहित नाही. तर लिहिणं पण महत्वाचं आहे. मी आता इथे पण सगळ्यांना सांगणार आहे, वही वही पेन घेऊन या. गुरुवारचं मेडिटेशन अशी वही केली आहे आता. अरे वा. मस्त. छान. धन्यवाद. धन्यवाद. हा, श्रेया म्हणतात की मी पहिल्या वेळीच केलं. तुम्हाला आलं का कनेक्ट होता श्रेया? हॅलो, आवाज येतोय? हा, येतो. नाही, मला कनेक्ट होता नाही आलं, पण म्हणजे काय प्रोसेस असते हे पण मला माहित नव्हतं ऍक्च्युली, त्याच्यामुळे पण कदाचित असेल. आणि मी थोडंसं लेट जॉईनिंग पण झाले होते, तर त्या कारणामुळे कदाचित कनेक्ट होता नाही आलं मला. ओके. तर तुम्ही जेव्हा असं असं कधी होईल ना, म्हणजे समजा आता ऑलरेडी चालू झालेलं आहे, मी ध्यानाच्या बाबतीतलं सांगते, हा. ऑलरेडी चालू झालेलं आहे, तर तुम्हाला जिथपासून ऐकू येतोय ना तिथपासून गो विथ द फ्लो असं करायचं. ओके. आणि मग म्हणजे आपलं मुळात आपला हिलिंग उद्देश असतो ना, त्याच्यामुळे उद्देश बरोबर ठेवला ना, म्हणजे उद्देश आपण सेट केला ना एकदा, गोल सेटिंग, हम्म. की आपोआप आपण तिथे जातो. म्हणजे रस्ता आपल्याला आपोआप मिळत जातो. आणि असं ओके. नेक्स्ट टाइम कधी होईल तेव्हा. येस, डेफिनेटली आय विल ट्राय नेक्स्ट टाइम. थँक्यू. थँक्यू. योगिनी, मी सांगू का? हो, सांगा ना. मला पण कॅमेरा ऑन करता येईल का? नाही, माझा कॅमेराचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी तो बरं. केला नाहीये. मला प्रसंगाशी म्हणजे म्हणजे कनेक्ट करता आलं की ज्याच्याशी मी रिलेशन घेतलं होतं, आणि फर्स्ट ह्याच्यामध्ये ना असा खूप दरी सारखा प्रकार होता, आणि एका झाडाखाली ती व्यक्ती असं पुस्तक घेऊन वाचत होती. म्हणजे असं पूर्वीच्या काळातले कसे हे असतात ना, म्हणजे हा आश्रम किंवा ते तशा हा प्रकारचं, आणि खूप सिन्सिअरली वाचन चाललं होतं म्हणजे. आणि
मी आत्ताच्या ज्या ह्याच्यात आहे ना, मी तशीच दिसत होते. म्हणजे असं माझं तरुण पण तिथे दिसत होतं. ओके. आणि जिच्याशी रिलेशन म्हणजे हे केलं होतं, म्हणजे तिचा अभ्यास असा व्यवस्थित खूप सिन्सिअरली असं हे चालू होतं. आणि सेकंड प्रसंगामध्ये म्हणजे आत्ताच्या आयुष्यामधले जे घडतंय ना, तो प्रसंग तसाच मला दिसला परत म्हणजे त्या ठिकाणी. ओके. आणि म्हणजे मला कोरिलेट करता आलं ते काय आहे ते म्हणजे. नाईस. आणि मास्टर्सनी म्हणजे तो प्रकाश वगैरे सगळा खूप छान असा जाणवला आणि एक कमळ दिलं हातामध्ये. अरे वा. तर मला ते कोरिलेट करता आलं म्हणजे जे काय आहे हा. असं छान वाटलं पण म्हणजे दोन्ही प्रसंग सरफेस होऊन असं कनेक्ट होता आलं मला त्याच्याशी. ओके. छान, मस्त. म्हणजे तुम्हाला मेसेज पण मिळाला, हो अंडरस्टँडिंग पण मिळालं. हो. व्हेरी नाईस. थँक्यू. पूजाने मेसेज केला, प्लीज एक्सप्लेन द ब्रीफ अगेन, आय मिस द इनिशियल पार्ट. हा, पूजा, आजचं मेडिटेशन रिलेशनशिप हिलिंग वर होतं आणि आपण पास्ट लाईफ मध्ये असलेलं त्याचं कनेक्शन आणि त्याचं रूट कॉज, आपल्या चॅलेंजिंग रिलेशनशिपचं रूट कॉज जर पास्ट लाईफ मध्ये आहे तर ते आपण हील करायचं होतं आज. हाय. मग पार्टनर कोण होतं ज्याच्या बरोबरचं रिलेशनशिप हील करायचं होतं, तो पार्टनर? बरोबर, बरोबर. त्याचा उल्लेख मी पार्टनर असा करत होते की म्हणजे ते कोणतंही म्हणजे मला वाटतं तू उशिरा जॉईन केलंस का? हा, हा. म्हणजे ते ब्रिजचं चालू होतं ना, की जम्प केलंय आणि मग तिथून मी जॉईन केलं. तर मला ओके. साधारण अंदाज आला, मला दिसलं पण म्हणजे पार्टनर गुड. सोबत दिसलं. दोन वेगळे वेगळे प्रसंग पण दिसले. दोन्ही असे बर्फामध्ये होते. एका ठिकाणी तर असं काहीतरी वाद चालू होता आणि दुसऱ्या ठिकाणी एका अशा वुडन हाऊस मध्ये ह्याच्या शूटिंग रायफल बरोबर होता. अच्छा. पण असं काही मला मेसेज म्हणजे ते असं बरोबर कनेक्ट नाही झालं, बिकॉज मला बॅकग्राऊंडच नव्हतं ओके, माहिती. ओके. हा, हा. पण ते हिलिंग लाईट वगैरे दिसलं ओके. आणि हा, मग तेवढंच. हा, आणि काही मेसेज वगैरे काही मिळालं का? नाही, मला म्हणजे पार्टनर आणि मी असे हात धरून उभे आहोत मास्टर समोर, एवढंच. हो. हा, म्हणजे मुख्य उद्देश आपला तोच होता की आपल्याला आणि पार्टनरला हिलिंग घेणं. तर आता परतही हे करू शकतेस, करता येईल परत सुद्धा. समजा काही आपल्याला वाटतं की आपलं नीट नाही झालंय किंवा काही कळलं नाहीये, तर मगाशी मी श्रेयाला म्हंटल तसं की म्हणजे जेव्हा केव्हा आपण उशिरा जॉईन करतो तर तू बरोबर केलंस, म्हणजे तुला यू कुड फिगर आउट की हे काय असेल, त्यामुळे तू म्हणजे ते केलंस, गुड. पण पण तुला सांगणार पार्टनर कोणीही असू शकतो हे मला हो. नव्हतं लक्षात हा, आलं. हा, बरोबर. म्हणून म्हटलं की आता तुला कळल्यावर तुला ज्या म्हणजे पार्टनर असा एक उल्लेख की ज्याच्या बरोबर आपल्याला हिलिंग करायचंय, रिलेशनशिप हिलिंग, तर त्याला एक काहीतरी नाव द्यायचं म्हणून मग पार्टनर म्हटलंय, जे की कोणीही असू शकतं. तर तू मग नंतर करू शकतेस. थँक्यू. योगिनी, आपलं आपण हे करू शकतो का? हो, आता हे टाकणार आहे ना मी याच्यावर, अच्छा अच्छा. ओके ओके. या युट्यूब वर टाकणार आहे. ओके. हा, प्राजक्ता, शेअर करू. हा तू हात हॅलो. वर केलास ना? हा, मी शेअर करू. हा. हा. मी छान कनेक्ट झाले. थोडा म्हणजे मोठ्या आवाजात बोलशील? आता येतो. नाही तरी लहानच आहे. 2 मिनिटं वेळ मिळाला तर जरा येऊन जा. वनिता राव. अच्छा. आता येतोय. नाही येते ग. एक मिनिट. आता येतोय. हा. हा, ओके.
मी छान कनेक्ट होऊ शकले. माझ्या म्हणजे या जन्मातल्या ज्या माझ्या मॅम आहेत, म्हणजे त्या खूप अशा जवळच्या आहेत. पण काही महिने म्हणजे एक 4-5 महिने झाले आम्ही बोललो नाहीये. सो म्हणजे असं मला माझ्याकडून उगाच वाटत होतं की माझं काही चुकलंय म्हणून त्यांनी फोन केला नाहीये किंवा असं काही. तर मी त्यांच्याबरोबर कनेक्ट झाले छान. आणि त्या मागच्या म्हणजे जो काही जन्म बघितला त्यावेळी पण त्या माझ्या गुरुच होत्या. म्हणजे आम्ही गुरुकुल असं सिस्टीम मध्ये कुठेतरी होतो आणि त्या गुरुच होत्या आणि त्यांनी असं माझ्या हातावर असा हात ठेवलेला. अरे वा. सो ती तेवढी एनर्जी फील झाली. आणि जेव्हा तू दुसऱ्या प्रसंगात जा म्हणालीस ना, तर तेव्हा मी फक्त त्यांच्याशी गप्पा मारत होते माझ्या. मी काय त्या प्रसंगात जाऊ नाही शकले. आणि नाही. जेव्हा मेसेज म्हणालात की असं मेसेज घ्या असं वगैरे, तर तो पण काही मिळाला नाही. फक्त असं म्हणजे मेडिटेशन संपता संपता असं मॅमने स्माइल करत म्हणालं की कॉल मी असं. सो मी कॉल करेल नक्की. लवकरच तर. हा, कधी कधी असं होतं ना की जस्ट अ मॅटर ऑफ वन कॉल असं असतं. आपण उगाच आता तू त्यांना फोन केला असता कदाचित त्या नेहमीसारखं बोलतीलही जणू काही झालंच नाही असं. हं. तर ते कधी कधी एक त्या छोट्याशा ह्याची गरज असते. थँक्यू, थँक्स फॉर शेअर. थँक्यू. कनेक्ट होता यावे याकरता ना, म्हणजे एकदा आपण जे चालू आहे ना प्रोसेस, त्याच्यावर ट्रस्ट ठेवायचा, म्हणजे पूर्ण विश्वास. आणि कनेक्ट म्हणजे तुम्हाला काही दिसलंच पाहिजे असं नाही. तुम्हाला फिजिकल सेन्सेशन्स येऊ शकतात, इमोशन्स बाहेर पडू शकतात, त्यालाही कनेक्ट झालोय असं म्हटलं जातं. म्हणजे या हिलिंग मध्ये ना, कारण की आपण जेव्हा एखादा प्रसंग अनुभवत असतो ना, तर कधी कधी आपण तो बघतोच समोर असं नाही ना. वेगळ्या, आपण समजा डोळे मिटलेले आहेत आपले, तर आपण वेगळ्या सेन्सेसने पण तो अनुभवतो. आता म्हणजे टचने अनुभवतो, किंवा काही आवाज ऐकायला येतात, किंवा काही असं सुगंध वगैरे असा येतो. म्हणजे असं कोणत्याही प्रकारे आपण कनेक्ट होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण जेवढ्या वेळ त्या स्टेटमध्ये तेवढ्या वेळ पूर्ण ट्रस्ट ठेवायचा, की म्हणजे हे असं कसं असेल. किंवा जसं आता त्या ज्योतीने अनुभव शेअर केला तेव्हा तिने सांगितलं की पहिल्या प्रसंगात कोणीतरी वेगळे होते, दुसऱ्या प्रसंगात पण मग असं कसं होईल, हे कसं शक्य आहे, असं तेव्हा नाही म्हणायचं. नंतर आपण हा सगळा विचार करू शकतो. त्यामुळे आपल्याला कनेक्ट व्हायला मदत होते. आणि आपल्या गुरूंवरती विश्वास टाकून हे करायचं, की आपलं इंटेन्शन आणि छान सेट करायचं संकल्प. अजून कोण शेअर करताय? शीतल. हा, येतोय माझा आवाज? हो, येतो. हा, मला ऍक्च्युली मी आईकडे आली आहे, त्यामुळे एक तर माझ्या घरी शांततेची सवय, आणि ते आईने चालू झालेलं मिक्सर लावलं तर थोडस हे झालं, कनेक्ट एकदम होता नाही आलं. पण मी जो ब्रिज बघितला ना, तो लाकडाचाच होता, पण खाली अगदी म्हणजे दरी असते आणि पाणी वाहतं ना, तसं दिसत होतं. आणि त्याच्या बाजूचं जे रेलिंग वगैरे होतं, ते जे रोप असतात ना जाड जाड, ते सगळे हम्म. रोपच होते पूर्ण. आणि कॅमेरा मी ऑन माझ्या करता येईल? मुलाबरोबर ना, काय काय कॅमेरा ऑन करता येईल? हा, एक मिनिट. हा. 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 तर आम्ही ज्या याच्यावरनं चाललेलो, तर मी खूप म्हाताऱ्या रूपात बघितलं स्वतःला. आणि थोडेस मला वाटतं मी थोडी हाईटनी कमी असावी. आणि बऱ्यापैकी पांढरे केस आणि चष्मा वगैरे, जो गोल जुन्या काळात असायचा तसा चष्मा लावलेला. आणि माझा मुलगा ना, मला मुलगा म्हणून नाही दिसला, मला असं वाटलं की तो माझा लाईफ पार्टनर आहे. ओके. तर असं पण दिसू शकतं का? तर मी तेव्हा काहीच पिंतू परंतु नाही आणलं, पण मला असं दिसलं की तो माझा लाईफ पार्टनर असावा. पण जेव्हा आम्ही ब्रिजवरनं उडी मारायला सांगितली ना, तेव्हा मी एकटीच होते, तो नव्हता माझ्यासोबत. म्हणजे तो नाही दिसला मला. आणि माझे कपडे वगैरे, मला वाटतं तो असा थोडा थंड प्रदेश असावा, कारण की मी स्वेटर वगैरे घातलेलं. पण मग ते एजमुळे घातलेलं की खरंच तसं होतं ते काही समजलं नाही. पण मी गरम कपडे घातलेले, स्कर्ट घातलेलं, त्यामुळे मी इंडियातली नसावी असं मला वाटतंय.
आणि दुसरं म्हणजे मग लगेच मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेले तेव्हा मला गवताचा भारा जो उचलून ज्या ग्रामीण स्त्रिया असतात ना तशी मी दिसले, डोक्यावर पदर वगैरे, रेड साडी वगैरे असं. आणि नंतर अचानक मला एकदम असं वाटलं की मी एका पर्वताच्या खूप उंच टोकावर आहे, जो काळा आहे आणि त्याच्यावर बर्फ पण खूप आहे. म्हणजे आणि मला असं वाटत होतं ते शंकराचं स्थान असावं कदाचित. आणि मला अचानक शंकर उभे दिसले, पण मला कळतच नव्हतं की मी त्यांना बघते की कालीला बघते, का नरमुंड पूर्ण तिने माळ घातलीये गळ्यामध्ये. मला म्हणजे असं होत होतं की मी हिला बघते की मी शंकरांना बघते, मी नक्की पाहते कुणाला. अर्धचंद्र दिसतो एका ठिकाणी आणि अचानक देवीचं पण रूप दिसतंय, तर मला समजतच नव्हतं की मी पाहते कुणाला. आणि मग त्यानंतर अचानकच आहे ना, मला कधीच ब्लॅक अँड व्हाईट विजन दिसत नाही. मी नेहमी आतापर्यंत स्वप्न पण पाहिली ती कलर मध्येच पाहिली. फर्स्ट टाइम असं झालं की मला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसत होतं. आणि मला असं वाटतं की तीच ती ग्रामीण स्त्री आहे आणि माझा लाईफ पार्टनर जो आहे तो वेगळा दिसतोय इथे मला. आणि आम्ही कोणत्या यात्रेला जातोय की काय ते मला दिसत नाहीये, पण खूप उंच ठिकाणावरची यात्रा आहे आणि खूप असंख्य लोक आहेत तिथे जे ती यात्रा करतायत कदाचित. आणि आम्ही खूप उंच असं चढतोय वरती, पण ती पूर्ण होते की नाही हे मला काही कळलं नाही. पण आम्ही चढतोय आणि खूप मॉप आहे, म्हणजे खूपच लोक आहेत तिथे असे. आणि आम्ही सगळे चढतोय, पण ते कम्प्लीट सगळं ब्लॅक अँड व्हाईटच दिसत होतं. मला तिथे कलर काही दिसलाच नाही अजिबात. आणि असं पहिल्यांदा झालं की मला कलर नाही दिसलाय, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मी बघते. आणि आशीर्वाद वगैरे असं मला काही दिसलं नाही, पण मला मी जबरदस्तीने मला काहीतरी फुल बिल दिसेल असं इमॅजिन करत होते. तर एक व्हाईट फुल दिसलं, पण मला ना गुलाब दिसला. आणि त्या गुलाबाचा रंग कळत नव्हता, कारण ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे मला समजतच नव्हतं की त्याचा रंग कोणता आहे. पण मला एक फक्त असं झालं की गुलाब जितकं असं सुंदर असो त्याला काटे पण असतात, असं मला काहीतरी जाणवलं आतल्यात, की गुड. गुलाब सुंदरही असो आणि त्याला काटेही असतात. आता व्हेरी काय गुड. संदेश आणि काय ते याचा बघूया, नंतर माहिती पडेल. हो हो, चांगला मेसेज मिळाला. पण आणि मग असं आता हे होऊ असं शकतं म्हणजे मला की रिलेशनशिप मध्ये, म्हणजे कोणतंही रिलेशनशिप असू शकतं, मुळात आपला उद्देश त्या मूळ प्रसंगात जाऊन काय घडलं वगैरे असं, की हा म्हणजे आताचा जो आपण चॅलेंजिंग रिलेशनशिप घेतलंय तर तेव्हा असं काय घडलं होतं की आता आपण चॅलेंजेस फेस करतोय, हे एक त्यातलं हे असतं. काही काही वेळा ओके. त्यावेळी दिसतं, कळतं, काही वेळा नाही कळत. पण मग जसं मगाशी म्हटलं तसं की तुमचा रिलेशनशिप मध्ये बदल झालाय हे जाणवेल. ओके. पण मला असं झालं की मी मुलाबरोबरच घेतलेलं आणि मला दोन्ही ते पार्टनरच दिसले, जे पण दोन्ही हो प्रसंग हो, दिसले असू ते शकतं ना. पार्टनरच म्हणजे काही दिसले. म्हणजे आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, सोल जे असतं असं खूप वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात. आपण असं हम्म, नाहीये की लाईफ पार्टनर हा म्हणजे ते आपले ग्रुप सोल असतात तेच. म्हणजे बऱ्याचदा असं पण हम्म, होतं की या लाईफ टाईम मधली कोणीतरी व्यक्ती दुसऱ्या कुठच्या तरी रूपात आपल्याला दिसते, म्हणजे जी आता आपली समजा मैत्रीण आहे मग तेव्हा माझी मुलगी होती असं वगैरे पण असू शकतं. सो ओके. आपल्याला ते आपलं रिलेशनशिप म्हणजे थोडक्यात आपलं अकाउंट सेटलमेंट साठी आपण इथे आलेलो असतो, तर त्याच्यामुळे हम्म, हम्म. जे कुठच्या स्वरूपातलं आपल्याला सेटल करायचंय ते आपण करत असतो. ओके. थँक्यू. थँक्यू. हा, म्हणूनच हे शेअरिंग करायचं असतं. असं जसं श्रेयाने लिहिलंय की ब्रिज लाकडाचा होता, पांढऱ्या रंगाचा होता, हे त्यांना आठवलं. म्हणून म्हणजे दुसरे जेव्हा सांगतात तेव्हा मग आपल्याला आठवतं की अरे हा, आपल्याला पण असं दिसलेलं. म्हणून हे शेअरिंगचं महत्व आहे. आणि दुसरं टेक अवे असं म्हणता येईल, जसं आत्ताच मी म्हंटल की आपलं एरवी जसं असतं ना की चला म्हणजे आता आपल्याला हे हे दिस इज माय टेकर, असं आपण नाही हे करू शकत. तुम्हाला तो बदल तुमच्यामध्ये आपोआप जाणवेल, दॅट इज युअर टेकर. देर इज नथिंग लाईक एक म्हणतो ना की वस्तू किंवा हे असं काही नाहीये. तुम्हाला ते आपोआप लक्षात येईल, जाणवेल की अरे हा, किंवा समोरच्याची रिॲक्शन, आपली रिॲक्शन जी अदरवाईज अशी असते पण आता ती बदलली म्हणजे चांगल्या अर्थात, असं असं तुम्हाला जाणवेल. दॅट इज युअर टेक. ओके. अजून कोणी सांगतंय का? ठीक आहे, मग आपण इथे थांबूया आणि पुढच्या गुरुवारी भेटूया.
बाय बाय. थँक्यू. बाय. मी मोहना, मी उशिरा खूप म्हणजे शेवटी शेवटी जॉईन झाले, पण मी बरं. पुढच्या गुरुवारी असेल का? हो, पुढच्या हा, दर गुरुवारी असतं हे. आपला ओके. तुम्ही त्या ग्रुपवर आहात ना, तर तुम्हाला मिळेल हा, त्याचं ओके. हा, ते काय जे काही हे आहे. आणि आता हा, रेकॉर्डिंग पण केलंय आपण, तर तेही ओके. टाका. हा, चालेल. मग मी ते ऐकते. मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं तुम्ही जे बोलत होतात त्याच्यावरनं. ओके, हा. हा, तर मग मी जॉईनही करीन पुढच्या गुरुवारी. मला नॉर्मली वेळ नसतो, पण आज ते एकदम दिसलं आणि मी जॉईन केलं. म्हटलं काय बरोबर. माहिती नाही. चालेल. ओके, ओके. सी यू.